हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे दीप अमावस्या. दीप अमावस्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माईसाहेबांच्या दर्शनाने आजच्या व्लॉगची शुभ सुरुवात करूया. आज अजिबात पाऊस पडला नाही. इतकं छान वाटत होतं ना, फ्रेश वातावरण होतं, छान मस्त ऊन पडलं होतं आणि थंडगार वारा वाहत होता आणि त्यामुळे आज इतकं फ्रेश एअर वाटत होतं. ऊन पडल्यामुळे फार फार बरं वाटलं. काल दिवसभर पावसाने इतका धुमाकूळ घातला, त्यामुळे आजचं वातावरण खूप प्लीझंट आणि मस्त वाटत होतं. इथे निधीच्या अभ्यासाची तयारी चालू आहे. उद्यापासून तिचे फायनल एक्झाम आहे. दुपारी ती अभ्यास करत होती. काल ती व्लॉगमध्ये दिसली नाही ना, आता बऱ्याच जणांनी तिला मिस केलं म्हणून मी तिला दाखवते आहे. तुमचे आशीर्वाद तिच्या पाठीशी असू द्या. उद्या परीक्षा आहे. आता संध्याकाळची वेळ झाली होती, तर आपण आपल्या दीपपूजेसाठी सुरुवात करूया. त्याआधी आपल्या कणकेचे पूर्णपणे छान असे दिवे बनवून घ्यायचे आहेत. तर त्या कणकेमध्ये म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये हळद टाकली आहे आणि थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. आपण 5 दिवे करणार आहोत कणकेचे. इकडे मी पूजा मांडायला घेतली होती. आधी फरशीवर स्वस्तिक काढून घेतलं, त्यावर पाट असा ठेवला स्वच्छ पुसून. त्यानंतर त्याच्यावर लाल वस्त्र अंथरलं आणि इकडे साईड बाय साईड आई दिवे पण बनवत होती. एक दिवा कसा केला ते दाखवते आपल्याला. अंगठ्याने दाबून अशा कडा दाबून दाबून दिवा बनवायचा आहे आपल्याला. आणि आता आपल्याला पाटावर वस्त्र अंथरलं आहे, तर जिथे जिथे आपण दिवे ठेवणार आहोत तिथे अक्षता टाकून द्यायच्या आधी आणि त्याच्यावर मग दिवा ठेवायचा आहे. आता उजळून घेतलेले सगळे दिवे त्या अक्षदांवर ठेवले आहेत आणि आपल्या नेहमीच्या पूजेचे दिवे पण इकडे घेतले, त्यांनाही पूजेमध्ये समाविष्ट केले. आता नवीन सगळ्यांच्यामध्ये वाती टाकल्या. तेल टाकून घेतले सगळ्या दिव्यांमध्ये आता आणि छान सगळे दिवे पेटवून घ्यायचे. आता छान फुलांच्या पाकळ्यांनी थोडी सजावट पण करून घेतली मंदिराची आणि आपल्या पूजेची पण. आता प्रत्येक दिव्याला अष्टगंध लावत आहे. नंतर हळद लावून घ्यायची आहे. आता कुंकू लावून घ्यायचं आहे. आता प्रत्येक दिव्याला छान असं फूल वाहून घ्यायचं आहे. नंतर पाटासमोर छान रांगोळी पण काढून घेतली. आता हे कणकीचे दिवे पण आपल्याला पेटवून घ्यायचे आहेत छान. त्यांनाही फुलांची छान सजावट केली. उदबत्ती पण पेटवून घेतली. आता आपल्याला या सगळ्या दिव्यांची पूजा ज्यांची केली आहे त्यांना त्या कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचे. आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य पण दाखवला. काही लोक लाह्याचं नैवेद्य दाखवतात. दूध साखर पण तुम्ही ठेवू शकता. आम्ही गुळ खोबऱ्याचा ठेवत असतो.
प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. आणि या कणकेच्या दिव्यांनी आता आपल्याला पूजा सगळी अशी ओवाळून घ्यायची, छान औक्षण करायचं देवाला. नंतर छान धूप दाखवला मी. अतिशय प्रसन्न वातावरण वाटत होतं. खूप छान शांतपणे मस्त पूजा झाली. सगळ्या देवांना आणि आपल्या पूजेलाही धूप दाखवला. मी तेच सांगत होते की आमची पूजा छान संपन्न झाली आहे म्हणून, पण माझा माईक बंद पडला होता पूजेच्या गडबडीमध्ये. आणि कणकेच्या दिवे मी कसे केले तेच तुम्हाला एक्सप्लेन करत होते. इतकं छान सगळं घर उजळून निघाल्यासारखं वाटत होतं ना, खूप प्रसन्न वातावरण वाटत होतं. पूजा झाल्यावर मनभावे देवाला प्रार्थना केली. सगळ्या कुटुंबियांची तब्येत चांगली राहू दे, सगळ्यांना दीर्घायुष्य लाभू दे हीच आपली इच्छा असते. आणि नंतर कणकेच्या दिव्याने निधीचंही औक्षण करून घेतलं. देवाजवळ तिला पाठ टाकून बसवलं आणि तिचंही औक्षण करून घेतलं. आणि आपण ना कणकेचे जे दिवे केलेत ना, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल नंतर काय करायचं. तर आमच्याजवळच गाईचा गोठा आहे, आम्ही गाईला घास देतो. आणि काही काही लोक गुळाचे दिवे पण करतात, तर ते आपण खायला घ्यायचे, मस्त लागतात एकदम. तुपाची वात करायची आणि खायला घ्यायचे. तर आम्ही आता जे कणकेचे दिवे केले ते साधे केलेत हळद टाकून. तर आम्ही आता ते वाती शांत झाल्या की गाईला घास घालणार आहोत, म्हणजे वाया पण जात नाही. सो फ्रेंड्स, अशा तऱ्हेने आपलं दीपपूजन छान पार पडलं. इतकं सुंदर वाटतं ना, पूजा मांडल्यावर प्रसन्न वाटलं.
आणि घरभर छान धूप दीप असं अगरबत्तीचा छान सुवास दरवळतो आहे. निधीचं पण आत्ताच औक्षण केलं. आपल्याला किती मूल मोठं झालं तरी आपल्यासाठी ते लहानच असतं ना. आपले आशीर्वाद कायम मुलांच्या पाठीशी असतातच. त्या भावनेने मी तिलाही औक्षण केलं. देव करो तिला पण छान दीर्घायुष्य, आनंदमय दीर्घायुष्य लाभू दे. तुम्ही आपल्या घरी नक्की हे सगळं करा, आपल्या मुलांना आशीर्वाद द्या. आणि अशा तऱ्हेने पूजा मांडली आहे. त्याचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नवीन विषयाच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.